नमस्कार. मोनाच्या दुनियामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत बेसन वडी. बघू शकता या पद्धतीने आपण बेसन वडी बनवणार आहोत. ती कशी बनवणार, त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार ते आपण पुढे बघणारच आहोत. हा महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ आहे आणि तो महाराष्ट्रीयन लोक खूप आवडीने खातात. तर चला सुरू करूया. ज्याच्यासाठी मी इथे 2 वाटी बेसन पीठ घेतलं आहे, म्हणजेच हरभरा डाळीचे पीठ किंवा चना डाळीचे पीठ आपण बोलू शकता. 2 वाटी बेसन पिठासाठी मी सेम त्याच क्वांटिटीमध्ये 2 वाटी पाणी घेतलं आहे. बघू शकता 2 वाटी पाणी घालून घेतल्यानंतर आपण हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करणार आहोत. ठीक या पद्धतीने आपल्याला आपलं व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. आतमध्ये अजिबात गाठी राहिल्या नाही पाहिजेत याची दक्षता घ्यायची आहे. ठीक या पद्धतीने पहिल्यांदा आपल्याला बेसनचं पातळ मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. मिश्रण तयार झाल्यानंतर आपण कढाईमध्ये तेल टाकून घेऊयात. तेलामध्ये पहिल्यांदा आपण कढीपत्ता टाकणार आहोत तडक्यासाठी. कढीपत्त्याचा व्यवस्थित तडका बसल्यानंतर आता आपण याच्यामध्ये 1 चम्मच जिरा टाकून घेणार आहोत. 1 चम्मच मोहरी टाकून घेणार आहोत. अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे ही, जी मी मिक्सरमधून बारीक करून घेतली होती, तीही आपण याच्यामध्ये टाकून घेऊन हे वाटण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. हे वाटण कच्चं राहिलं नाही पाहिजे याची दक्षता घ्या. स्लो गॅसवरती हे वाटण व्यवस्थित भाजून घ्या. भाजून झाल्यानंतर आपण इथे थोडीशी चवीसाठी कोथिंबीर टाकून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर अर्धा चम्मच हळद टाकून घेणार आहोत. हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण जे बेसन पिठाचे मिश्रण तयार केले होते ते आता आपण याच्यामध्ये हळूहळू टाकून घेणार आहोत. ठीक या पद्धतीने मिश्रण टाकून घेतल्यानंतर आपल्याला हे कंटिन्यूली मिक्स करत राहायचं आहे. याच्यामध्ये गाठी तयार होतात, त्याही आपल्याला व्यवस्थित मॅश करून घ्यायच्या आहेत. उन्हाळ्यामध्येच म्हणजेच गरमीमध्ये गावाकडे भाजीपाला नसतो, त्यावेळी गावची लोक म्हणजेच आपली शेतकरी लोक हा पदार्थ आवडीने तयार करून खातात. महाळच्या पूजेसाठी पण बेसनच्या वड्या बनवल्या जातात आमच्या इकडे. तरी सगळ्यात आवडीचा पदार्थ माझा हा आहे बेसन वडी. माझ्यापेक्षाही खूप छान पद्धतीने माझ्या जाऊबाई बेसन वडी बनवतात, अगदी स्वादिष्ट. मीही प्रयत्न केला आहे त्यांचं पाहून. बघूयात आज आपण मला त्यांच्यासारखं जमतंय का. व्यवस्थित बेसनच्या गाठी फोडून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं वरतून तेल घालून घेणार आहोत, जेणेकरून आपलं बेसन करपलं गेलं नाही पाहिजे किंवा खाली जास्त चिकटलं गेलं नाही पाहिजे. याच्यासाठी थोडंसं तेल घालून घेऊया आणि हे पुढील 2 ते 3 मिनिटासाठी अगदी स्लो गॅस करून झाकून ठेवूयात.
म्हणजे आतल्या आत सॉफ्ट होईल आणि शिजूनही निघेल. हे व्यवस्थित शिजल्यानंतर एक आपल्याला ताट घ्यायचं आहे. ताटामध्ये पहिल्यांदा तेल घालून घेऊन ताटाच्या चारी बाजूने तेल टाकून घ्या आणि हे तयार केलेले आपण आता बेसन ताटामध्ये ठेवून घेऊयात. बेसन गरम असल्यामुळे आपण एक आता वाटीच्या साहाय्याने बेसन थापून घेणार आहोत. म्हणजेच बेसनला एक सर्कल सारखा आकार देऊन घेणार आहोत. त्याची रुंदी 1.5 ते 2 सेंटीमीटर राहिली पाहिजे. जास्त पातळही वड्या चांगल्या लागत नाहीत किंवा चांगल्या वाटत नाहीत. त्याच्यासाठी थोड्या जाडसर म्हणजेच 1.5 ते 2 सेंटीमीटर पर्यंतच्या अंतरावर म्हणजेच अंदाजाने आपल्याला या वड्या थापून घ्यायच्या आहेत. ठीक या पद्धतीने थोडंसं आता आपण याला शेप देऊयात. चम्मचच्या साहाय्याने कडा आपण एकसारख्या करून घेऊया. आता हे व्यवस्थित थापून झाल्यानंतर मला आवडतं तीळ म्हणून मी पहिल्यांदा याच्यावरती तीळ घालून घेत आहे. तुम्ही खिसलेलं ओलं खोबरंही किंवा सुकं खोबरंही टाकू शकता. मी तीळ घातलेले आहेत. तीळ टाकल्यानंतर थोडीशी आता आपण वरून कोथिंबीरही टाकून घेणार आहोत. ठीक या पद्धतीने कोथिंबीर आणि तीळ टाकून झाल्यानंतर आपण हे पुन्हा एकदा व्यवस्थित थापून घेणार आहोत, जेणेकरून आपले कोथिंबीर आणि तीळ बेसन वड्यांना व्यवस्थित चिकटलं गेलं पाहिजे. ठीक या पद्धतीने बघू शकता किती बघायलाच पदार्थ हा किती छान वाटत आहे. खायलाही अगदी स्वादिष्ट पौष्टिक आहे. अगदी तोंडाला चव आणून सोडतो हा पदार्थ. आजारामधून उठल्यानंतर आपल्याला काही खाऊशी वाटत नसेल यावेळी अशा स्वादिष्ट आणि चवदार तुम्ही बेसन वड्या अगदी 10 मिनिटात बनवून खाऊ शकता. हे व्यवस्थित थापून चिपकावून झाल्यानंतर आता आपल्याला हव्या त्या शेपमध्ये आपण या कापून घेणार आहोत. मी काजू कतली या शेपमध्ये कापण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही याला चौकोनी किंवा तुमच्या आवडीनुसार शेप देऊन कापून घेऊ शकता. बघू शकता आपल्या वड्या किती छान तयार झालेल्या आहेत. अगदी फक्त 10 मिनिटे वड्या बनवण्यासाठी लागतात आणि जे पदार्थ घरामध्ये आहेत, आपल्या किचनमध्ये उपलब्ध आहेत तेच लागतात. बाहेरून याच्यासाठी कोणतीही जास्त प्रमाणामध्ये तयारी करण्याची गरजही आपल्याला लागत नाही. ठीक या पद्धतीने आपण बनवून महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थाचा आनंद घेऊ शकता. बघू शकता एकदम छान पद्धतीमध्ये आपल्या बेसन वडी किंवा पिठलं वडी तयार झालेली आहे. किती छानसा सेफ आकार आलेला आहे. खाण्यासाठी सुद्धा अगदी खूप चविष्ट स्वादिष्ट आहे. तुम्हीही बनवू शकता, आनंद घेऊ शकता. आज माझ्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब मी, सपोर्ट मी आणि एक छोटासा लाइक तो बनता है. खाओ पियो ऐश करो, अपनी दुनिया में मस्त रहो. मिलते हैं अगले नए वीडियो के साथ. तब तक अपना ध्यान रखो. तोपर्यंत आपली काळजी घ्या. थँक यू. बाय बाय.